नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपला टाईप बघा हिंज अँड रोलर आहे. म्हणजे हा सेम एक हिंज सारखा सिम्पली सपोर्टेड सारखा सम आहे. फक्त तुम्हाला एका साइडला हिंज आहे, एका साइडला रोलर आहे. बाकी पूर्ण काम ऍज इट इज आपल्याकडे असणार आहे. लक्षात घ्या, RA प्लस RB इज इक्वल RA प्लस RB तुम्हाला माहिती असेल, आपण सगळ्या लोडची काय करतो, सम करतो. या ठिकाणी बघा इथे तुम्हाला युडीएल दिलेला आहे. युडीएल ला फक्त काय करायचंय, लोड इनटू डिस्टन्स. लोड 10 आणि आता डिस्टन्स जे आहे ते 7 पर्यंत. तुम्ही मला 7 पर्यंतच का घेतलं, कारण आपल्याकडे जो युडीएल जो आहे तो 7 मीटर वरतीच दिलेला आहे तुम्हाला. तर त्याच्यामुळे 10 into 7 केला, प्लस पुढचा लोड आपल्याकडे आहे 15. लक्षात घ्या, हा झाला 70 आणि प्लस 15, तर 85 किलो न्यूटन आपल्याकडे RA प्लस RB आला. त्यानंतरची स्टेप बघा, समेशन ऑफ MA इज इक्वल टू 0. इथे सेम कंडिशन, 10 into 7 into युडीएल असल्यामुळे त्याला त्याचा हाफ करायचा 3.5. त्यानंतर बघा प्लस 15 into पूर्ण स्पॅन हे 7 आणि प्लस हे 3. 7 प्लस 3 10 इज इक्वल टू पूर्ण स्पॅन किती आहे, RA पासून तर RB पर्यंत 7 चा इज इक्वल टू 7 RB. बघा इकडचे कॅल्क्युलेशन करून घ्या. 10 into 7 into 3.5 plus 150. 15 into 10, so 395. 395 is equal to 7 RB. RB is equal to 395 divided by 7. तर RB बघा 395 डिवाइड बाय 7, तो आपल्याकडे निघतो 56.42 किलो न्यूटन. बघा RA आता RB फाइंड आउट आहे, ती व्हॅल्यू परत RA प्लस RB मध्ये पुट अप करा. बघा RA प्लस RB ची व्हॅल्यू 56.42 इज इक्वल टू 85. RA इज इक्वल टू 85 माइनस 56.42. RA is equal to 85 minus आंसर. बघा त्याचा आंसर आपल्याकडे 28.57 किलो न्यूटन. बघा अशा पद्धतीने आपण RA आणि RB इथे फाइंड आउट करतो. बघा हिंज आणि रोलर या टाइप मधला सेकंड एक्झाम्पल बघा. आता पूर्ण याच्यावरती A to C पर्यंत पूर्ण युडीएल आपल्याकडे आता इथे आलेला आहे. या टाइप मध्ये बघा कसं काम करायचं. RA प्लस RB इज इक्वल टू लोड इनटू डिस्टन्स. लोड इथे 1 आहे, पण डिस्टन्स पूर्ण स्पॅन आहे बघा, इथला 5 आणि इथला एक 1 म्हणून त्या इनटू 6 प्लस इकडचा लोड आहे आपल्याकडे 5 म्हणून RA प्लस RB इज इक्वल टू 1 6 are 6, 6 plus 5 11 किलो न्यूटन. तर अशा पद्धतीने RA आणि RB आपल्याला मिळतोय. नंतर बघा समेशन ऑफ MA इज इक्वल टू 0. लोड इनटू डिस्टन्स. आता लक्षात घ्या, लोड इनटू डिस्टन्स बघायला गेलं तर हा युडीएल पूर्ण आहे 6 मीटर पर्यंत. 1 into 6 नंतर त्या युडीएलच्या हाफ, 6 च्या हाफ 3 प्लस इकडचं लोड बघा 5 into पूर्ण डिस्टन्स 6 इज इक्वल टू हिंज पासून तर रोलर पर्यंत डिस्टन्स फक्त इथे घ्यायचं आपल्याला 5 RB. इथे लक्षात घ्या 6 3 are 18 प्लस 6 5 are 30 इज इक्वल टू 5 RB. इथे लक्षात घ्या 8 आणि 4 48 इज इक्वल टू 5 RB. RB इज इक्वल टू 48 अपॉन 5. RB इज इक्वल टू 48 अपॉन 5 करून घ्या 9.6 किलो न्यूटन. बघा RB आपल्याकडे आलेला आहे. त्यानंतर बघा RB ची व्हॅल्यू परत RA प्लस RB मध्ये पुट अप करा. RA प्लस RB ची व्हॅल्यू 9.6 इज इक्वल टू 11. RA इज इक्वल टू 11 मायनस 9.6. RA इज इक्वल टू बघा 11 मायनस 9.6. RA आपल्याकडे येतो 1.4 किलो न्यूटन.
बघा म्हणजे या टाइप मध्ये सुद्धा एकदम सोपं काम आहे. इथे आपण अशा पद्धतीने आर ए आणि आरबी फाइंड आउट करतो.